हाय फ्रेंड्स, मी गौरी पालीकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला मागच्या गळ्याला फिनिशिंगमध्ये गोट न करता पट्टी कशी जॉईंट करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी इथे व्यवस्थित असं ब्लाऊज पूर्णपणे शिवून घेतला आहे आणि बाह्या जॉईंट करायच्या राहिल्या आहे. तर बाह्या जॉईंट करण्याच्या आधी आपण गोट किंवा पट्टी जोडून घेत असतो. तर आपण व्यवस्थित असं शोल्डर जोडून घेतला आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजला पट्टी कशी जोडायची ते पाहणार आहोत. अशा पद्धतीने मी पट्टी जोडण्यासाठी इथे अस्तरचा कपडा घेतला आहे आणि तो अस्तरचा कपडा मी हा तिरका कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पट्टी ठेवून तिरकी लाईन मारून घेणार आहे. जर आपल्याला ब्लाऊजला गोट जरी लावायचा असला तरी सुद्धा आपण तिरकी पट्टी घेत असतो. अशा पद्धतीने आपण 4-5 तिरक्या पट्ट्या ह्या कट करून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित असा गोट किंवा पट्टी जोडल्या जाईल. या पट्ट्याची रुंदी ही आपण 1 किंवा 1.25 इंच ठेवत असतो. अशा पद्धतीने ह्या 2 पट्ट्या व्यवस्थित अशा एकमेकावर तिरक्या ठेवून त्यावरती आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे आणि राहिलेलं तिरकं एक्स्ट्रा कापड हे आपण कट करून टाकलं आहे. त्यानंतर दुसरी पण पट्टी आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि तिथे पण आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण या कट केलेल्या पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आहे. त्यानंतर आपण त्या ब्लाऊजवरती ठेवून चेक करून घेणार आहोत पुरत. अशा पद्धतीने ती पट्टी कमी पडली आहे, त्यामुळे मी परत तिरकी पट्टी कट करून घेतली आहे आणि परत ती मी जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी परत ती पट्टी जॉईंट करून घेतली आहे आणि मी ती बरोबर फोल्ड करून त्यावरती टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी बरोबर ती पट्टी फोल्ड करून व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपली ही पट्टी फोल्ड करून त्यावरती टिप मारून घेतली आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कापड जिथे फोल्ड केला आहे तिथलचा आपण कट करून टाकला आहे. त्यानंतर ती पट्टी आपण गळ्याच्या बाजूने व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत. गोट किंवा पट्टी जोडताना आपण सुरुवातीला गळ्याच्याच बाजूने सुरुवात करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी ती पट्टी गळ्यावरती ठेवून 1/2 इंच इतपत व्यवस्थित अशी हळूहळू टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ती पट्टी पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही पूर्ण पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट करून झाली आहे. तर आपण त्यावर बोटाने असे प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला फिनिशिंगमध्ये पट्टी जोडली जाईल. त्यानंतर आपण ती पट्टी प्रेस करून झाल्यावर ती फोल्ड करून घेणार आहे आणि त्यावरती आपण परत 1/2 इंच इतपत टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टिप मारून घेणार आहोत. जर आपल्याला त्या पट्टीला टिप मारायची नसेल तर आपण त्या पट्टीवर हात शिलाई पण करू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजला छान असा लुक येत असतो. अशा प्रकारे आपली ही पट्टी पूर्ण गळ्याला जॉईंट करून झाली आहे. तर ही पूर्ण पट्टी व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये त्यावरती टिप मारून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला गोट न मारता सुद्धा ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग देऊ शकतो.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही नक्की पहा.